नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या एका नावाजलेल्या संस्थेमध्ये आणि अतिशय जुनी असलेल्या संस्थेमध्ये काही पदांसाठीची जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये आहे फायनान्स ऑफिसर, CSR, फॅसिलिटी कोऑर्डिनेटर या 3 वेगवेगळ्या पोस्टसाठीची ही भरती आलेली आहे। त्याचबरोबर ज्युनियर अकाउंटंट सुद्धा या पदासाठीची भरती असणार आहे। या सर्व पदांसाठीची जी भरती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की प्रत्येक पदासाठी काय क्वालिफिकेशन देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कशा पद्धतीने एक्सपिरियन्स मागितलेला आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, या सर्व बाबी ज्या आहेत या सर्व बाबींबाबत आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळणार आहे। तरी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो विदाउट स्किप करता पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। बघा, पहिली जी पोस्ट आहे ती फायनान्स ऑफिसर कम इंटरनल ऑडिट या पोस्टसाठीची ही जागा आलेली आहे किंवा ही भरती आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि तुमचं CA असेल किंवा इंटरमिडिएट असेल तरी तुम्हाला इथं चालणार आहे। आणि एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम 12 वर्षाचा इथं एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। हा एक्सपिरियन्स कशामधला असला पाहिजे तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधला तुम्हाला इथं एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे CSR कोऑर्डिनेटर। याच्यामध्ये तुम्हाला एंड टू एंड वर्किंग एक्सपिरियन्स असला पाहिजे। MES चे जे काही युनिट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्टचं काम करायचं आहे। CSR गोळा करण्यासाठीची ही पोस्ट आहे, तर तुम्हाला तिथं CSR गोळा करायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं CSR फील्ड मधला आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे फॅसिलिटी कोऑर्डिनेटर। ही जी पोस्ट आहे ही कोथरूड कॅम्पस साठीची पोस्ट आहे। MES मयूर कॉलनी कोथरूड कॅम्पस साठी ही पोस्ट आहे। जे ऑडिटोरियम आहे कोथरूड कॅम्पस मधलं त्याची डेली ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटीची काय करायचं आहे, मॉनिटरिंग करायचं आहे। आणि तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आहे ज्युनियर अकाउंटंट। मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, अतिशय आवश्यक आहे। कॉमर्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे। आणि इथं तुम्हाला एक्सपिरियन्स जो विचारलेला आहे तो एक्सपिरियन्स आहे 3 ते 5 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आवश्यक आहे। आणि तुमचं टॅली प्राइम मध्ये जे काही नॉलेज आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे, हे इथं मिनिमम रिक्वायरमेंट देण्यात आलेले आहे। पुढची पोस्ट आहे MES राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा नॉन ग्रँट साठीची ही पोस्ट आहे कासारांबोळी या ठिकाणी। याच्यामध्येही तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड असलं पाहिजे, कॉमर्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आवश्यक आहे। आणि या पोस्टसाठीही 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि टॅली प्राइम मध्ये तुमचं नॉलेज असणं आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला ही जी काही वेबसाईट दिलेली आहे MESPune.in या वेबसाईट वरती करिअर अँड रिक्रुटमेंट्स मध्ये मोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला करिअर अँड रिक्रुटमेंट मध्ये ही जाहिरात देण्यात आलेली आहे। आणि इथे तुम्ही ज्या वेळेला मोर इन्फॉर्मेशन, तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास या पोस्ट मध्ये की तुम्हाला तिथं जॉब कशा पद्धतीने असणार आहे, तिथं तुम्हाला जॉबच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, एक्सपिरियन्स कशामधला आवश्यक आहे, हा सर्व या पोस्ट साठी दिलेला आहे। ज्या काही 4 पोस्ट देण्यात आलेल्या आहे त्या 4 पोस्ट बाबतचं डिटेल तुम्हाला इथं एक्सपिरियन्स बाबत किंवा तुम्हाला तिथं जॉब प्रोफाईल काय असणार आहे याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला हे जे काय ऍप्लिकेशन करायचं आहे हे कशावरती करायचं आहे तर jobs@mespune.in हा जो मेल आयडी आहे या मेल आयडी वरती तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही जॉब ऍप्लिकेशन आहे ते जॉब ऍप्लिकेशन इथं पाठवायचं आहे। ते विदिन 10 दिवसामध्ये पाठवायचा आहे। कालचा जो आपला 27 तारखेचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, हे तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। तर अतिशय चांगली भरती आणि एका चांगल्या संस्थेमध्ये ही भरती आलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी तुम्ही क्वालिफाय असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। आणि याच्याबाबत अधिक माहिती तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि माझी एक तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट राहील की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा
आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.